हाय मैत्रिणींनो, हे बघा मी तेल घेतले 2 पळी आणि मी आज कुप्याची भाजी बनवणार. कुपा आणला मी आणि हे टमाटो, कोथिंबीर आणि लसूण घेतले आणि हे माझे घरचे मसाले आहेत. हे घरचे मसाले, हा कांदा लसूण मसाले, हा मटण मसाला, हा चिकन मसाला आणि थोडीशी हळद घेतली. हे 2 घरचे मसाले माझे. आता आपण कुप्याची भाजी बनवूया. असं मस्त जरा लालसं जरासं टमाटा आणि लसूण मस्त करून एकजीव करून घ्यायचा. तो चांगलाचा मस्त कलर येतो. थोडंसं तेलामध्ये आपण कोथिंबीर टाकायची. वर जाऊन कच्ची तेल जरा तडका जरा वेगळा जरा चांगला होतो. जरा मसाले टाकूया. मच्छी टाकू सुका मच्छी. मी अगोदर सुका मच्छी धुवून थंडी करून ठेवली पाण्यात. गॅस मस्त बारीक करून ठेवलं आहे आणि त्याच्या निवडा मस्त छान त्याचा कलर आहे. मस्त तळी तो मस्त हा खमंग वास सुटला असं मस्तपैकी. आणि या मच्छीचा विशेष असं आहे, आपण किती तिला हलवली किंवा तिला शिजवली ना तरी आपल्या मटणासारखी कडकच होणार. तिला म्हणजे काही फुटत वगैरे काहीच नाही. हे बघा मस्त वाफ आली आणि तेल पण सुटायला लागले. आता आपण याच्यामध्ये गरम पाणी ओतू. एक साईडला गरम पाणी करायला ठेवलं. बघा असं गरम पाणी टाकलं ना कोणत्या पण भाजीमध्ये तर आपली टेस्ट जरा वेगळीच येते. हे अशी मस्तपैकी चांगला मसाला भाजून घेतला ना असं छानपैकी अशी तरी आली. तसं शिजत असून कलर येईल मस्त. बघा असं छानपैकी मस्त ना. हे बघा आता मस्तपैकी एकदम छानपैकी तरी आली. तर मीठ टाकून घेऊ आणि असं छान 15-20 मिनटं त्याला शिजून घेऊया. 10 मिनटात पण होईल, जरा 15 मिनटं शिजू. आणि ते तुटत नाही ना ते तुकडे. आणि जसं शिजेल ना तसं ते खूप असं कडक होतं एकदम. कुप्याचा असा रस्सा बनवला आहे आणि पीस पण तुम्ही बघू शकता. आणि त्यात एक लिंबाची फोड आणि मस्त असा गरम गरम झणझणीत भात नाही. बघा जसं शिजवेल ना तसा एकदम कडक. बघा मस्त खमंग छान वास सुटला आहे. या जेवायला.